आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाणार। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। विशेष अधिवेशनामध्ये कायद्याने टिकणारा आरक्षण देणार। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। आमदारांनी सगळे सोयरेचा मुद्दा अधिवेशनामध्ये लावून धरावा। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास प्रचंड मोठं आंदोलन। मनोज सरांगेंचा इशारा। आमची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षण देण्याची। मराठा कुणबी शेतकरी आम्हीच आहोत, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, सरांगेंची मागणी। वेगळं आरक्षण देण्याचा विचार ही सरकारची मोठी चूक। भुजबळांचा ऐकून सरकार मुद्दा वेगळ्या दिशेला नेत आहे। 2-3 जण फक्त तिकिटासाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी करतात, सरांगेंचा हल्लाबोल। आम्ही एक मागतोय, तुम्ही तिसरंच करताय, तुम्ही विसरताय, मराठे तुमचा कार्यक्रम करतील, जरांगेंचा सरकारला इशारा। कर्मचाऱ्यांना कामाला लावून एका रात्रीमध्ये हरकती वाचून काढा, जरांगेंची मागणी। विशेष अधिवेशनानं काहीच होणार नाही। आरक्षण हा राज्याचा विषय नाही, केंद्राचा विषय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान। तर केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा, मनोज सरांगेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी 3 आठवड्यानंतर। 2 आठवड्यामध्ये अजित पवार गटाला व्हीपबाबत उत्तर सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवा। आठवड्याभरामध्ये निवडणूक चिन्हही द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। पक्ष बळकावल्यानंतरही समाधान नसल्याचं चित्र। पवारांना दुसरा पक्ष आणि चिन्ह मिळू नये अशी अजित पवार गटाची भूमिका। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची महत्त्वाची बैठक। मुंबईतल्या एमआयजी क्लबमध्ये सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। विभाग अध्यक्ष, विभाग समन्वयक अहवाल मांडणार। शरद पवार 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर। गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावणार। अमरावतीमध्ये शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक। अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। अनिल देशमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। शिर्डीमध्ये आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा। सकाळी 9:30 वाजता यात्रेला सुरुवात होणार। नंदुरबारमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। खासदार श्रीकांत शिंदे मेळाव्याला उपस्थित राहणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची जय्यत तयारी। मवियातील अनेक नेत्यांचा आमच्यासोबत संपर्क सुरू। येत्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरेंचं सूचक विधान। भाजपकडे मोठी ताकद असूनही त्यांना आमच्याकडचे लोक का लागतात? तटकरेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल। घरातील व्यक्ती माझ्या विरोधात लढली तर हरकत नाही, माझी लढाई वैचारिक वैयक्तिक नाही। सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची रणनीती। लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून 18 जागा लढण्याचे संकेत। तर राज ठाकरे आणि आशिष शेलार भेटीमुळे भाजप मनसे युतीबाबतच्या चर्चांना उधाण। मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजपचा दावा असून सिंधुदुर्ग संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचं राणेंचं सूचक विधान। लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी अपवाद नाही। उदयनराजेंकडून साताऱ्यातून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त। तर अजून जागा अटप झालं नाही, उमेदवाराबाबत चर्चा झाली नसल्याचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं विधान। विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे मोदींना पाठिंबा देतील, आमदार रवी राणांचं वक्तव्य। दरम्यान उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व सुद्धा स्वीकारतील, रवी राणांचा दावा। अंजली दमानियांकडून नारायण राणेंचा नवा व्हिडिओ शेअर। पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर राणेंना सिबिल स्कोअर म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही। दमानियांचा ट्विट करत राणेंना टोला। ताकद असेल तर मला रोखून दाखवा, रामराजेंच्या टीकेनंतर रणजित नाईक निंबाळकरांचं थेट अपवाद। पुढील काळामध्ये अनेक जण भाजपमध्ये येतील, अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील असं कधी कुणाला वाटलं होतं का? मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। संजय निरुपम मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक, काँग्रेसमध्येच राहून लोकसभा लढणार असल्याचं निरुपम यांचं वक्तव्य। तर निवडणुकीला उभं राहिल्यास निरुपम यांचा पुन्हा पराभव करणार, शिंदेगडाचे खासदार गजानन कीर्तीकरांचं प्रत्युत्तर। मविया सरकारमध्ये मंत्री असताना केसी पाडवी काम मंजूर करण्यासाठी पैसे घ्यायचे, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा गंभीर आरोप। तर या विषयाशी माझा काही संबंध नाही, पाडवी यांनी खोसकरांचे आरोप खोडून काढले। दिल्लीमध्ये एक देश एक निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली अमित शहा आणि माजी न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार। देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र करण्यावर चर्चा। रत्नागिरीमध्ये 80% लोक रिफायनरीच्या समर्थनार्थ, माजी खासदार निलेश राणेंचा दावा। रिफायनरीमुळे रत्नागिरीची आर्थिक व्यवस्था बदलेल, निलेश राणेंचं वक्तव्य। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची तयारी सुरू। मंत्री कपिल पाटलांकडून शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भूमिपूजन आणि गाव संपर्काला सुरुवात।
ठाण्यामध्ये 4 ते 5 जणांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड, कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राज्यातील बहुतांशी धरणांनी फेब्रुवारीतच तळ गाठला. गतवर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी 21.61% कमी पाणीसाठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप, निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रत्यक्षात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं याबाबत कोणतीही अधिसूचना काढली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर, मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यानं राज्यातील निवासी डॉक्टर संघटना गुरुवारपासून संपावर जाणार. बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यात बंदीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निर्यातीमध्ये 15% वाढ होण्याचा अंदाज. ठाणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार. कल्याण डोंबिवली ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी MMRDAचा ठाणे पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय. अटल सेतूवरून शिवनेरी बस सुरू करण्यात येणार. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून शिवनेरी बसनं मुंबई गाठता येणार. पुणे मुंबई पुणे शिवनेरी बसचा प्रवास अधिक वेगवान होणार. भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू. जलवाहतुकी मार्गे 15 मिनिटांमध्ये 1.5 तासाचं अंतर कापता येणार. मीरा भाईंदर वासियांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. मालाडमधील राखीव पोलीस बलाच्या जवानानं स्वतःच्या हातावर झाडल्या गोळ्या. मारुती पडळवार असं जखमी जवानाचं नाव. मानसिक तणावातून गोळी झाडल्याची माहिती. पुण्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल. उन्हाळ्याचा कडाका वाढला. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान सुद्धा सरासरी 15 अंश सेल्सिअसवर. पुण्याच्या किरकोळ बाजारामध्ये लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ. उन्हाचा झटका वाढताच लिंबाची मागणी वाढली. पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर पुणेकर नाराज. सीएमओवर पुणे महानगरपालिकेच्या तक्रारींचा पाऊस. नागरिकांच्या अडचणी तातडीनं सोडवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पुणे मेट्रो अडकली मुहूर्ताच्या विळख्यामध्ये. विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर. रामवाडीपर्यंत मेट्रोनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार. मुंबई पुण्यामधील 35 लाख दस्तांची तपासणी होणार. बनावट दस्त नोंदणीच्या तक्रारीनंतर 5 वर्षातील दस्त नोंदणीची तपासणी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश. नागपूरच्या शासकीय रुग्णालयामधील रोबोटिक सर्जरी सिस्टीम खरेदी करण्याचा आदेश वादात. बंगळुरूच्या इंट्युइटिव्ह सर्जिकल इंडिया कंपनीकडून याचिका दाखल. वर्धा जिल्ह्यामधील समुद्रपूर तालुक्याच्या फरीदपूरमध्ये घरात अचानक आग. आगीमध्ये घरातील 4 क्विंटल कापूस जळून खाक. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पुणे नागपूर पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे मे अखेरपर्यंत मुदतवाढ. पुढील काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार. काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार. हवामान खात्याचा अंदाज. महाराष्ट्राची लाल परी अजूनही पूर्वपदावर नाही. खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट. ग्रामीण भागामध्ये बस सेवा सुरळीत करण्याची प्रवाशांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुड्याच्या दुर्गम रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड. हसदेव जंगलामधील 1,70,000 हेक्टरमधील वृक्षतोड थांबवण्यासाठी ट्रायबल फोरमचं राष्ट्रपती पंतप्रधानांना निवेदन. नंदुरबारच्या अक्कलकुआमधील मोलगी गावामध्ये मागील 12 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. महावितरण कंपनीचं दुर्लक्ष. वीज नसल्यामुळे रब्बी हंगामातील शेतीचं मोठं नुकसान. सांगलीच्या राजापुरीमध्ये हळदीला तब्बल 13 ते 22,000 रुपये दर. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दररोज 700 ते 1,000 पोत्यांची आवक. नाशिक शहरामधील मालमत्ताधारक व्यावसायिकांना महसूल तसंच अकृषी कर भरण्यासाठी तहसीलदारांकडून नोटीस. निवडणुकीची कामं लागणार असल्यामुळे 29 फेब्रुवारीपूर्वीच वसुलीचं काम केलं जाणार. तहसील कार्यालयाची माहिती. धुळ्यामध्ये 42 कोटी पाणीपट्टी थकीत. महापालिका वसुली मोहीम तीव्र करण्याची तयारी. धुळ्यामध्ये फ्लॉवर कोबीला अवघा 8 ते 10 रुपये किलोचा दर. लागवडीचा खर्चही निघणं कठीण. शेतकरी आर्थिक संकटात. पंढरपूरमध्ये आज जया एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि शकुंतला नडगिरेंच्या हस्ते पूजा संपन्न. पंढरपुरात माघी यात्रेनिमित्त 3 लाख भाविक दाखल. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 5 किलोमीटरच्या रांगा. नागपुरात वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान नियम मोडणाऱ्या 23,000 जणांचे परवाने आरटीओ कडून निलंबित. भंडारा जिल्ह्यामधल्या साकोली तालुक्याच्या पिणकेपारमध्ये सामूहिक बडादेव धर्मपूजेचं आयोजन. गावातून भव्य रॅली काढत धर्मपूजन कार्यक्रम संपन्न. भंडारा जिल्ह्यामधल्या साकोलीमध्ये 2 दिवसीय भव्य बैलगाड्या शर्यती संपन्न. बैलगाड्या शर्यतीमध्ये 100हून अधिक जोड्या सहभागी. सरकारी रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभाग आता संध्याकाळीही सुरू राहणार. आरोग्य आयुक्तांच्या रुग्णालयांना सूचना. संध्याकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान ओपीडी सुरू राहणार.
जळगावमधल्या कापूस व्यापारी लूट प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक. तब्बल 48 लाख रुपयांसह 4 वाहनं आणि हत्यारं जप्त. गोंदिया जिल्ह्यामधल्या गोरेगाव तालुक्यामधल्या तेढामध्ये घरफोडी. अज्ञात चोरट्याकडून घरातील 71 हजारांची चोरी. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.